परत करत नाही का करू नका दाखवा ना म्हणजे आम्हाला कळायला पाहिजे ते काय आहे हां इनो ज्वालामुखी फक्त इनो टाकल्यानेच होऊन जाते असं त्याच्यामध्ये सोडा आहे ज्वालामुखी कशी होते पण ज्वालामुखी आपण जागृत ज्वालामुखी आहे ना तो कसा नाही हा मॉडेल झाला तर ते मॉडेल महत्वाचं आहे नैसर्गिक ज्वालामुखी नैसर्गिक राहते ज्वालामुखी सादर करीत असलेल्या नैसर्गिक शेतीतील रासायनिक शेतीतील फरक व जैविक शेतीतील फरक सादर करून दाखवित आहे. आपण पारंपरिक पद्धतीने वापर करीत असलेल्या रासायनिक शेतीमध्ये जमिनीची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस ह्रास होऊन एकंदरीत उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. जैविक खताच्या वापराने उत्पन्न प्रमाणात एकंदरीत वाढ होऊन शेतकरी वर्गाच्या अंशाने उत्पादनात वाढ होते. आत्ताच्या काळामध्ये सरकारने रासायनिक खतावरचे एकंदरीत वाढविलेले दर सामान्य शेतकऱ्यांना परवडेनासे आहेत. खतांचे निकृष्ट दर्जा एकूण उत्पादनावर विपरीत परिणाम करीत असते. तसेच वन्य प्राण्यांद्वारे किंवा पाळीव प्राण्यांद्वारे शेतकऱ्याची होणारी पीक नासाडी लक्षात घेता वन्य प्राण्यांचा व पाळीव प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी सादर करीत असलेल्या प्रयोगातून विद्युत तारेची कुंपण पीक संरक्षणासाठी शेतकऱ्याला करणे गरजेचे आहे. प्राण्यांपासून एक सावधतेचा इशारा म्हणून विद्युत कंपन प्रयोगाद्वारे मी ते प्रात्यक्षिक सिद्ध झटका भेटतो बरं ठीक आहे तुम्ही शेतकऱ्यांना खर्च पुरवला नाही तर म्हणजे एकदा लावलं की मग ते म्हणजे सगळे लाईफ टाइम शेतकरीसाठी आहे. साधारण कास्तकार जर असेल तर तो एवढा कुंपण करायला तो खर्च करेल का ते पाळीव सोलर संरक्षण होण्यासाठी आताच्या काळामध्ये जंगलामध्ये लोकांची शेती राहतात. ते शेती राहत असल्यामुळे कोणता जसं जंगली प्राणी येते किंवा पाळीव प्राणी शेतकऱ्याचे म्हणजे पिकांचे नुकसान करते. जर शेतकऱ्यांनी जर हे लावलं तर त्यांचं पिकांचं सुद्धा संरक्षण होईल आणि त्यांचं म्हणजे पिकामध्ये आणि जेव्हाही सनराईज इथे पडतात तर इथून रिपोर्ट याच्यामध्ये जातात आणि हे थर्मोकॉल जे लावले आहे ते त्याचं काम असतं की हे जे बाहेरचे आउटर सरफेस आहे आणि हे इंटर सरफेस आहे त्याच्यातून हीट बाहेर जाऊ नये त्याकरिता आम्ही थर्मोकॉल लावलेला आहे. आणि या सीटमधून पास होऊन इलेक्ट्रिक सोर्स सोलर एनर्जी आतमध्ये जाते आणि ते आतमध्ये जाऊन हीट प्रोव्हाइड करते आणि आतमध्ये असलेला जो एक वस्तू असेल सामान असेल तो गरम होतो. आणि सर आपण आपल्या घरी जेव्हा सिलेंडर वगैरे खतम होतो तेव्हा आपण याचा यूज करतो. ओव्हन सारखा याचा यूज होतो ते महत्त्वाचं आहे यूज होतो.
वर्गातला विद्यार्थी. तर माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे बायोडिझल, जो की आपल्याला माहीत आहे की आपल्या सध्या तर वायू प्रदूषणाची वाढ अत्यंत प्रमाणात होत आहे. त्याचंच नाव आहे बायोडिझल प्रोजेक्ट म्हणून आहे. हा अलगीपासून बनतो. याच्या मिश्रणानुसार हा बायोडिझल म्हणजे सर्वात पहिले मी अलगीचा पेस्ट करून त्याच्यामध्ये मिथेलिन, हॅक्झोनासिड आणि कास्टिक सोड्याचा मिश्रण करून याच्यामध्ये टाकलं आहे आणि लगेच 1 दिवसातच याच्यावर डिझेलची ही लेअर बसली आहे. आणि हा जर आपण अजून प्युरिफाय जर केला तर गाडीच्या इंजिनमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. आणि हा महत्त्वाचा म्हणजे स्वस्त दरात मिळतो, लवकर उपलब्ध सुद्धा आपल्याकडे होतो आणि प्रदूषण सुद्धा खूप कमी प्रमाणात होतो याचा. आणि पुढच्या भविष्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असतो. डिझेलची म्हणजे काही गरज राहणार नाही. अच्छा, म्हणजे याच्यातून LPG गॅस मिळेल. तुझ्या प्रोजेक्टचं नाव काय? वेस्ट मॅनेजमेंट. खत निर्मिती होईल, इंधन मिळेल. टाकाऊपासून तशा प्रकार आहे. सर्व देशात गाड्या निघाल्या आणि गाड्यांमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होते. आणि अगर आपण सायकलचा उपयोग केला शाळेत, ऑफिसमध्ये वगैरे जायसाठी नाही का थोडा लवकर गेलो तर आपल्याला आपले प्रदूषण कमी होणार आणि आपल्याला दुसरा व्यायाम पण नाही करावा लागेल. आणि अगर आपल्याला जास्त दूर जायचं आहे आणि इमर्जन्सी आहे कोणती तरच गाडी येते. त्याच्याने प्रदूषण कमी होणार आणि आपली सेहत पण चांगली. वेणू का तू